नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकण माझं गाव आय लव्ह गावतल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आता आम्ही चाललेलो आहोत सद्गुरू आर्ट्स वाकवली. आता कोकणातला मोठा सण म्हणजे गणपती उत्सव. काहीच दिवस बाकी आहेत, आतुरता लागले तर म्हटलं जाऊन येऊया, मूर्ती बघून येऊया. तुम्ही पण बघा आणि आम्ही पण बघतो. व्हिडिओला लाईक करा, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आशिष पेडमकर याच्या कारखान्याला भेट देण्यासाठी आम्ही चाललो आहे. खरंच खूप छान मूर्त्या आहेत असं ऐकायला आलं होतं, तर म्हटलं प्रत्यक्षात जाऊन बघूया. तर माझ्यासोबत आहे माझा मित्र मुन्ना मोरे. तर आम्ही म्हटलं चला जाऊन मूर्ती बघून येऊया. तर चला भेटूया तिकडे गेल्यावरती. दरवर्षी मी साकोलीतूनच गणपती आणतो, साकोली नंबर 1 मधून. तर ह्या वर्षीची मूर्ती तुम्हाला दाखवतो कशी आहे ती. तर त्याच्या अगोदर म्हटलं वाकोलीतून जाऊन बघून येऊया. इथे पण सुंदर मूर्त्या बनवतो पेडमकर, आशिष पेडमकर, जो ढोलकीपट्टू आहे. त्याच्या घरी चाललो आहे, त्याच्या म्हणजे कारखाना त्याच्या बाजूलाच आहे. तर चला मग भेटूया तिकडे गेल्यावर. इकडेच आहे ना. पोरगेला विचारूया. आशिष पेडमकरचं घर कुठं आहे? आशिष पेडमकर तिकडे मागं आहे का? रस्ता चुकलो होतो आम्ही. आता बरोबर रस्ता पकडलेला आहे, कारण पहिल्यांदाच आलोय आम्ही इकडं. त्याच्या वाकोलीत येतो आम्ही, फक्त त्याचं घर कुठं आहे ते काय आयडिया नव्हती. चला पुढेच कॅमेरा पुण्यात बोललेलं आहे. शोधून शोधून आता भेटलेलं आहे पेडमकरांचं घर आम्हाला, कारखाना गणपतीचा. फायनली आता आम्ही आलेलो आहोत इथे. तुम्हाला दाखवतो गणपतीच्या मूर्त्या. चला बघूया आपण. अरे विचारत आलो. हे बघा, तुम्ही पाहू शकता मूर्तीची आखणी पाहू शकता तुम्ही. मस्त काम आहे. हो काय, ते सर्व आपलं तर स्वतःने हाताने आखणी केलेली आहे ना, स्वतः आखणी केलेली नाही.
थांब चल चल, ते माझे हात खराब आहे. चल. उत्तर सांगणार आहे ना. थांब. या कारखान्याचे मालक आशिषजी पेडमकर, ढोलकेपट्टू. मूर्ती स्वामी झाली. दादा मी शेडिंग आखली आपली सगळं. किती द्या ह्या अंदाजे किती असतील? आपल्याकडे 150 होती. 150. पण सर्व ऑर्डर आहे ना? आपली माणसं अजून म्हणजे जर माणसाने जो हे केली ना, हा. भविष्यात आपल्याला राहतील 200-250 पार करते. जास्त ना? अजून लोकांना कसं आपल्याकडे गावाला लोक तोडत नाहीत रे. कसा विषय, गावाला लोक कसे आपली कारखान्याला बांधून असतात ना. बरोबर. कोण वैडोबाळची जाणत असतो, मग त्याचा नाईलाज असतो, ते काय आणत नाही. ही मूर्ती कुठे जाणार आहे एवढी मोठी पांढरी? आपल्याला काय काय माहित नाही. ही मूर्ती कुठे जाणार आहे? ती मुळगाव सोनस. आणि ही? ती दापोली जालगाव. आणि ही मोठी एवढी? दस्तुरीचा राजा. हा दस्तुरीचा राजा. कामाने लागते बघ. ह्या 1.5 फुटाची आहेत ना? 1.5-2 हा हा. काय अजून हे नाही केलेलं. वाव. ते आपली असते भरपूर आहे. आम्हीच करतो, बाहेर कोण नसतो. फॅमिली बाकी कोण नाही. पाणी वगैरे काय? नाही नको. हवं ना. हा असा स्टिकर चिकटवलेला वाटतोय ना? मस्त आहे. चिंतामणीची कापडा लावला. माझं व्हाईट होईल. हे कुठे जाणार? माझं तर कुठचा सागर नवशेवला. हे किती? 4 फुटाची आहे ना? 4-4.5. 3.25 फूट. 3.25 फूट. तुम्ही बघितलं असेल आता. बघा किती सुंदर मूर्ती आहेत. खरंच खूप छान मूर्ती आहेत. हे बघा एकदम सर्व ओरिजिनल वाटतं. फिनिशिंगची कामं, कलर, आखणी एक नंबर आहे. तुम्ही एकदा इकडे येऊन नक्की भेट द्या. वाकोलीतून आतमध्ये कुठली वाडी आहे त्याचं नाव सांगितलं तरी काफी आहे. आशिष पेडमकर. अजून या मूर्त्यांचं काम बाकी आहे, पण जेवढ्या मूर्त्या झाल्यात टॉप
एक नंबर. मग कशा वाटल्या मूर्त्या तुला? हां आखणी मस्त. आखणी ना. डोळे दाखवतात. या मूर्तीचे डोले बघा आणि वरती नाम. हे बघा कशी आखणी वाटते. क्लास आहेत. भरपूर मूर्ती आहेत. जवळ 150-200 मूर्ती आहेत. असा विषय आहे. हे दस्तुरीचा राजा, हे पण मूर्ती यांच्याकडेच आहे. खरंच इकडं इथे आल्यावरती ना खरंच तुम्हाला सर्व मूर्त्या आवडतील. खूप छान काम आहे. स्वतः मेहनत घेतात. कारागीर कोण नाही आहे, घरचेच आहेत. खरंच खूप सुंदर काम केलेलं आहे. मला तर खूप आवडलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा बाप्पाच्या मूर्त्या कशा आहेत. आणि आखणी, फिनिशिंग सर्व गोष्टी एक नंबर आहेत. चिंतामणी. हे बघा हत्तीच्या सोंडीवरती बसलेली मूर्ती आहे. फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम एक नंबर. आतमध्ये आहे ना. आपली बॅनर बाजी नाही, काय नाही, आपला काय नसते. नाही एखादा बॅनर लावायचा ना. आता 20 ला एवढाचा बॅनर लावलेला बघ. बघा तिथून बॅनर दिलं काय नाही. यामध्येही मूर्ती पहा. भाव कसले सर्व ओरिजिनल वाटतोय. आता जो हा पूर्ण केलेला आहे तो लाकडाचा वाटतोय, लाकडाचा बेस. एकदम तुम्ही पाहू शकता एक नंबर आहे. रिअल वाटतोय. तिची डोले, आखणी, फिनिशिंग एक नंबर काम आहे. हे बघा एक छोटी आहे लालबागच्या राजाची मूर्ती आहे. तिचं काम बाकी आहे. बाकी ओव्हरऑल एक नंबर काम आहे. ह्या अशा व्हाईट मूर्त्या आणतात अशा आणि तिला असा रूप देतात. खरंच एक नंबर आहे. सर्व मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. 5-5, 6-6 फुटाच्या पण आहेत. 1.5 फुटापासून 1 फुटापासून 6 ते 7 फुटापर्यंत तुम्हाला मूर्ती भेटेल इथे. एक नंबर आहे. थोडंसं आतमध्ये आहे वाकोलीतून, पण इथं आल्यावरती विचारायचं पेडम ते बॅनर लावले बाहेर, पेडमकर आशिष कारखाना कुठे आहे गणपतीचा, तर कोणीही सांगेल. असं फेमस कारखाना आहे यांचा. कारण यांचं कामच एकदम उत्तम, एकदम भारी काम आहे. ह्याला ना डायमंड म्हणून लावून एकदम अजून भारी दिसेल. त्यांच्या आखणीची एक नंबर आहे. बघा कृष्णाची आहे ना. गाय रिअल वाटत. हिला पण असाच कलर होणार ना सेम. हिला असाच निळा कलर फायनल झाली. गोल्डन बाकी आहे. ही बॉडी कलर मध्ये आहे. ही ह्याच्यामध्ये आहे. ते 5 मूर्ती आहेत यातल्या. 2 ही फायनल झाली. ही 3, 4 आणि 5 करायचे. भरपूर आहे. मग नाही पण ऑर्डर हा. आणि सगळं आपल्याकडे मोठी पीस जास्त आहे. मोठेच आहेत भरपूर. मी नाही करतच नाही. आता हे सगळे जेवढे पेंटिंग आहेत सगळे तो पण सकाळी येऊन बुक केला बॉडी कलर मारलेला. ह्याच्यात पण मला काय काय अजून 1.5 फुटाचे काढायचे ते बघू आता कसं काय. ती एक पेंट करायची एक्स्ट्रा नाही. बघितलं असेल आता माझ्या मागे कारखाना कुठला नाही घेतला ना. दस्तूचा राजा एक नंबर आहे. ह्या मूर्तीमध्ये तुम्ही बघा, हा बघा जो हत्तीचा डोला आहे बघा, एकदम रिअल वाटतो. म्हणजे जे मोठे कारखाने आहेत पेनबिनमध्ये त्यांच्यापेक्षा उत्तम काम इकडे होतं.
आपल्या वाकोलीमध्ये पेडमकर कारखान्यात, गणपती कारखाना. मस्त काम आहे, उत्तम काम आहे, सुंदर कला आहे. स्वतः करतात, पाहिजे तसं करून देतात. अजूनपर्यंत ते कामाची काय कंप्लेंट नाही त्यांच्या. जवळ ते 3-4 वर्ष करतायत. पण मस्त सुंदर काम आहे. हा 3-4 वर्षापासून करतोय ना तुम्ही? 7वा वर्ष. आता हे करीन मी 10 दिवसात. 10 दिवसात होऊन जातील ना? त्याचा हे घेऊन ठेव कच्चा फोटो हां, आणि नंतर फायनलचे फोटो घे. मस्त. चल येऊ. चल हा सर्व विद्यापीठ. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल ह्या मूर्त्या, एक नंबर मूर्त्या आहेत. मला पण आवडल्या, खूप छान आहे, कारागिरी एक उत्तम. तर तुम्ही पण एकदा श्री सद्गुरू आर्ट्स वाकवली या कारखान्याला नक्की भेट द्या. कारखान्याचं नाव आहे श्री सद्गुरू आर्ट्स. तर या कारखान्याला नक्की भेट द्या. सुंदर आणि उत्तम कारागिरी, खरंच मस्त वाटलं इथे येऊन. तुम्ही पण नक्की या. चला, व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.